पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणांचं मॉक ड्रिल। पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून मॉक ड्रिल, सुरक्षिततेच्या दृष्टीने मॉक ड्रिल। पुण्यामध्ये आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत चप्पल चोरी करणाऱ्या महिलेला अटक। 17,000च्या ब्रँडेड चप्पल चोरी करणाऱ्या मायलेकींना अटक। आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत दुकानदाराला बनावट ओळखपत्रही दाखवलं। पुण्याच्या इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 2,500ची मदत जमा। शेतकऱ्यांमध्ये संताप। हेक्टरी 50,000 द्या, थट्टा नका करू, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। पुणे मार्केट यार्ड रविवार देखील सुरू। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुळ भुसार बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी। पुण्याच्या भोरमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती। पुण्याच्या राजगड तालुक्यातील मंदगारी या ते कोळवाडी या रस्त्याची दुरवस्था। ठिकठिकाणी खड्डे, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी। पुण्यात आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून फसवेगिरी करणाऱ्या मायलेकीला अटक। बनावट ओळखपत्र दाखवून महागड्या चपला घेऊन मायलेकी पसार झाल्या होत्या। लष्कर पोलिसांनी दोघींना बेड्या ठोकल्या। राज्यस्तरीय 22व्या सिलंबम या स्पर्धेमध्ये पुण्याच्या प्रसन्न कंधारेची सुवर्ण कामगिरी। प्रसन्नकडून 2 सुवर्ण पदकांची कमाई। सर्व स्तरातून प्रसन्नवर कौतुकांचा वर्षाव।